श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर काय झालं माहिती आहे का, 31ला माझ्या मनात आलं की सगळेजण जातात इकडं तिकडं चालले आहेत, देवाला चालले आहेत, कोण फिरायला चाललं आहे, तर आपल्याला इथं मठात तरी जायला पाहिजे 1 तारखेला. आदल्या दिवशी मी हा विचार केला होता आणि काय योगायोग बघा. गाडी शिकायला मी जाते, म्हणजे ऑलरेडी येते मला, फक्त 10 वर्ष झालं मी चालवलेली नाहीत, कॉन्फिडन्स नाही, त्यामुळे मिस्टर मला दररोज घेऊन जातात. तर इकडं मायनी रोड आहे ना, तिकडं घेऊन जातात दररोज. पण त्या दिवशी काय झालं, योगायोगाने मला म्हणले चल कराड रोडला, तिकडंच आहे मठ. तर त्या दिवशी मला न सांगता किंवा मला माहीत देखील नव्हतं की स्वामींच्या मठात मला घेऊन जाणार आहेत. अचानक स्वामींची भेट झाली. कसं आहे नाही का, स्वामी जर त्या भक्तांकडून सेवा जर करून घेत असतील तर ते करून घेतातच. कधीही इच्छाशक्ती तुमची बळकट असली तर त्या गोष्टी होतात, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर चला, 31 डिसेंबरचा हा व्हिडिओ आहे. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर या ठिकाणी मी आवाकाडो टोस्ट करणार आहे, बघू शकता. जर आदल्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर बाजारातून मी 2 आवाकाडो आणलेले, त्यातल्या एकाच आवाकाडोचं मी टोस्ट बनवते. खूप हेल्दी असं लागतं हे, मस्त. तर नक्की ट्राय करा. या ठिकाणी आवाकाडो बघू शकता स्मॅश करून घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकलेला आहे. कांदा बारीक कट केलेला, टॅमॅटो आणि 2 मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत, थोड्याशा तिखट कमी आहेत, आणि कोथिंबीर आणि थोडासा लिंबूचा रस. छान टेस्ट येते याने. तर सगळं मिक्स करून घेणार आहोत. एकदम सोपी आणि अशी हेल्दी रेसिपी आहे, पटकन अशी नाश्त्याला तयार होते. व या ठिकाणी मला ब्राऊन ब्रेड मिळाला नाही, तर मी सँडविच ब्रेडच घेतलेला आहे. त्याला थोडंसं बटर लावलेलं आहे व त्याच्यावरतीच मी हे फिलिंग घालून भाजून घेणार आहे. किंवा तुम्ही असं देखील करू शकता, पहिल्यांदा टोस्ट करून घ्या ब्रेड, छान असे भाजून दोन्ही साईडने, आणि त्याच्यावरती ही फिलिंग लावून खाऊ शकता. तसंही खूप छान लागतं. तर या ठिकाणी आपले बघू शकता छान असे टोस्ट तयार झालेले आहेत आवाकाडो. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. या आयुष्यामध्ये 2025मध्ये बऱ्याचशाच गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत, खूप साऱ्या, आणि काही गोष्टी थोड्याशा वाईट पण म्हणता येणार नाही, पण त्यातनं बरंचसंच काही शिकायला मिळालेलं आहे. तुमच्यासोबत असं काय झालेलं आहे का, ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आणि 2026 होपफुली खूप छान होईल. आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.